डायपरसाठी बाहेर पडलेला सुफियान पनाशमध्ये मृतावस्थेत आढळला। घरातून मुलाचे सॅनिटरी पॅड आणतो असे सांगून बाहेर पडलेल्या एका 24 वर्षीय फॅब्रिकेशन काम करणाऱ्या तरुणाचा पनाश अपार्टमेंट परिसरामध्ये रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला। सुफियान गुलाम रसूल शेख वय वर्ष 24 राहणार नई जिंदगी असे मृत तरुणाचे नाव आहे। शुक्रवारी रात्री 8च्या सुमारास ही घटना उघडकीस आली। आत्महत्या की घातपात, पोलिसांकडून सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। मृत सुफियान शेख हा फॅब्रिकेशनचे काम करायचा। त्याचा 1.5 वर्षापूर्वीच विवाह झाला होता आणि त्याला एक लहान मुलगाही आहे। शुक्रवारी सायंकाळी 7च्या सुमारास सुफियान आपल्या घरातून मुलाचे सॅनिटरी पॅड आणण्यासाठी बाहेर पडला होता। मात्र घरून निघाल्यानंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटातच तो पनाश परिसरात पोहोचला। त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली। शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पनास अपार्टमेंट परिसरातील वॉचमन नेहमीप्रमाणे फेरफटका मारत असताना त्याला तिथे एक तरुण पडलेला दिसला। त्याचे हात आणि पाय वाकडे होऊन तुटलेले होते, तसेच त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता। या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच पनाश परिसरात मोठी गर्दी झाली। घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड आणि अंमलदार विलास घुगे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। खूप वेळ होऊनही सुफियान घरी न आल्याने कुटुंबियांनी त्याला फोन करण्यास सुरुवात केली। याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी वाजणारा फोन उचलला। त्यावेळी कुटुंबियांनी कितना देर हुआ कहाँ है तू असा प्रश्न विचारला। पोलिसांनी घडलेली घटना सांगितल्यानंतर नातेवाईक हे शासकीय रुग्णालयात येऊन मोठी गर्दी केली होती।